हॅलो, नमस्कार. MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून जे काही येणारे पूर्वपरीक्षा आहे, ज्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षेसंदर्भाने आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आपण सुरू केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयातील त्या विषयामध्ये कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, त्याचे प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने बदलत गेलेला आहे, ते आपण या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून एकंदरीत ॲनालाइज करतो. सो आतापर्यंत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि जे काही अर्थशास्त्र आहे हे विषय आपण सविस्तर 2018 ते 2023च्या दरम्यानचे आपण अभ्यासलेले आहेत. ओके, सो त्यांचं सविस्तर विश्लेषण आपण केलेलं आहे आणि त्या संदर्भाने त्या विषयाची स्ट्रॅटेजी, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकला आपल्याला जास्त प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, हे सविस्तर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्यानंतर आपण कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल हे जे काही विषय आहेत ते आपण या प्रश्नामध्ये या 2018 ते 2023च्या दरम्यान जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं सविस्तर ॲनालाइज आपण करतो आहोत. ओके, सो याआधी राज्यशास्त्र या विषयात हे जे काही विषय आहेत ते आपण सविस्तर अभ्यासलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे, ज्यामध्ये 2018 ते 2023च्या दरम्यान जे राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते आणि कशा पद्धतीने 2018 ते 2022पर्यंत त्याचा पॅटर्न कशा फॉलो होत होता आणि अचानक 2023मध्ये कशा पद्धतीने बदल घडून आलेला ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत त्या टॉपिकशी निगडीत एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ देखील आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे. आणि हे जे सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आहे ते त्या सब्जेक्टनुसार एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ज्यामध्ये जे काही आपण स्ट्रॅटेजी देखील बनवलेलं आहे ते व्हिडिओ त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. सो तुम्ही ते नक्की जाऊन चेकआउट करा. ओके, सो या व्हिडिओत आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत 2021मध्ये जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले होते, ओके, कंबाईन पूर्वपरीक्षेत त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. याआधी 2018 ते 2020 असे जे काही 3 वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न आपल्याला बँकिंग संदर्भाने जे काही बँकिंग अंतर्गत जे आयोग प्रश्न विचारतो त्या अनुषंगाने या ठिकाणी विचारलेला आहे. 1995मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी या डॅश सुरू करण्यात आले, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो बँकिंग संदर्भाने जे काही सामान्य जे ग्राहक आहेत, ओके, ग्राहकांच्या विवादांचे जे काही तक्रार आहेत आणि कंप्लेंट्स आहेत त्याचा जलद निपटारा करण्यासाठी आणि स्वस्त एक विंडो सुरू करण्यात आलेला आहे. सो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, अशा पद्धतीने त्याचं नाव काय आहे. सो विवेकपूर्ण नियम, दुसरा आहे ग्राहक सेवा समिती, तिसरा आहे बँकिंग लोकपाल योजना आणि चौथा आहे आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती. ओके, सो बँकिंग ॲम्बुजमेंट नावाचं जे काही ॲम्बुजमेंट ही जी काही प्रणाली आहे त्या प्रणालीच्या माध्यमातून जे काही सामान्य ग्राहक आहेत बँकेच्या, व्यापारी बँकेच्या किंवा कमर्शियल जे बँकेज आहे त्या संदर्भाने काही प्रश्न उद्भवत असतील आणि बँकेच्या व्यवहारासंदर्भाने काही तक्रार दाखल करायची असेल तर अशा वेळेस बँकिंग लोकपाल अर्थात बँकिंग ॲम्बुजमेंटकडे जी RBIने विंडो सुरू केलेली आहे त्याच्याकडे आपण तक्रार दाखल करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने बँकिंग लोकपाल ही जी काही योजना आहे ती या बँक निवारणासंदर्भात किंवा बँकिंग तक्रार निवारणासंदर्भाने सुरू करण्यात आलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता कधी सुरू करण्यात आलेलं आहे तर 1995मध्ये या बँकिंग ॲम्बुजमेंटची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, कोणत्या कलमांतर्गत तर सेक्शन लक्षात ठेवा, बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 35. ओके, सेक्शन 35A. या सेक्शन 35A नुसार ही जी काही बँकिंग ॲम्बुजमेंट आहे, ऑम्बुजमेंट, सो हे सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, पहिल्यांदा 1995मध्ये सुरू करण्यात आले. सो मेन्सच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे सेक्शन आणि प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हनं हे जे काही बँकिंग लोकपाल आहे ते आपल्यासाठी गरजेचं आहे. आता 2021मध्ये याच्यामध्ये काही इंटिग्रेटेड करून काही सेवा देखील या बँकिंग लोकपालच्या कक्षेत आणल्या गेले. ओके, जे 2006मध्ये त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून किंवा अमेंडमेंट करून त्याच्यात भर घातलेलं होतं, ते परत 2021मध्ये त्याच्यामध्ये काही इतर सेवा देखील या बँकिंग लोकपाल अंतर्गत आणण्यात आले आणि म्हणूनच आयोगाने करंटच्या अप्रोचने किंवा करंटच्या जे काही पर्स्पेक्टिव्हने हे जे प्रश्न आहेत ते 2021मध्ये आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन,
त्यानंतर पुढच्या प्रश्नात राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम संदर्भात या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि एकंदरीत जी काही नॅशनल इन्कम संदर्भाने जी कमिटी होती सुरुवातीला स्थापन झालेली कमिटी स्वातंत्र्यानंतर, ती कमिटी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येत आहे. सो काय दिलेलं आहे की वर दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. आपल्याला जे काही रॉंग स्टेटमेंट आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यात काय दिलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, या समितीमध्ये PC महालनोबिस, DR गाडगीळ आणि VKRV राव अशा पद्धतीने त्यांचा समावेश होता. आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये सादर करण्यात आला. सो कुठले स्टेटमेंट चुकीचे आहेत. सो चुकीचे आहे कुठले स्टेटमेंट आहे आणि कुठले बरोबर आहेत हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर या प्रश्नाचा आपण व्यवस्थित जो काही ॲन्सर आहे ते देता येऊ शकतो. आता राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आपल्याला काय दिसून येतं तर याची जी काही स्थापना झालेली आहे. सो स्थापनेसंदर्भाने आपण बघितलं तर काय लक्षात येतो तर याची स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि जे काही अध्यक्ष होते कोणाच्या अध्यक्षतेखाली तर प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली जी काही राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आहे त्याची स्थापना करण्यात आली. सदस्य कोण होते तर VKRV राव, त्यानंतर आहे DR गाडगीळ. अहवाल कधी सादर केला त्यांनी तर अहवाल एकंदरीत 15 एप्रिल 1951ला पहिला अहवाल त्यांनी सादर केला. सो 15 एप्रिल 1951ला त्यांनी पहिला अहवाल सादर केल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि जो अंतिम अहवाल आहे तो अंतिम अहवाल 14 फेब्रुवारी 1954. एक्झॅक्ट डेट देखील लक्षात ठेवा, कदाचित डेटवर जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते आन्सर देता यायला पाहिजे. सो 14 फेब्रुवारी 1954ला अंतिम अहवाल त्यांनी सादर केलेला होता. त्यांनी जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली किंवा मोजमाप केलं तर त्यांनी जो काही आधारभूत वर्ष घेतलेला होता तो किती होता तर 1948-49 या आधारभूत वर्षावरून त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केलेली होती, ज्यामध्ये त्यांना राष्ट्रीय उत्पन्न एकूण 8,650 कोटी त्यावेळेस त्या काळात म्हणजे जो काही टर्म 48-49 मध्ये जी काही राष्ट्रीय उत्पन्नाची जी गणना आहे ते या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. आणि दरडोई उत्पन्न 246.9 रुपये अशा पद्धतीने दरडोई उत्पन्न त्यांनी ठरवलेले होते. सो चुकीचं विचारलेलं आहे. प्रश्नाकडे येऊयात. अ स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ऑगस्ट 1948. सो ऑगस्ट 1948 आहे का तर 4 ऑगस्ट 1949. सो 4 ऑगस्ट 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, PC महालनोबिस आणि प्राध्यापक DR गाडगीळ सोबत प्राध्यापक VKRV राव यांचा समावेश आहे. सो ब जे स्टेटमेंट आहे ते ब स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि तिसरा जे काही क स्टेटमेंट आहे की राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये सादर करण्यात आला. सो क जे स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. सो ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र जे अ स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त अ या ठिकाणी चुकीचे असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना कर्जपुरवठा करणारी डॅश डॅश ही शिखर संस्था आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत रिझर्व्ह बँक, त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. सो ग्रामीण भागातील जे काही शेती आहे आणि शेती संदर्भात जे काही अलाइड उपक्रम आहेत संलग्न जे संस्था आहेत त्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेषतः जे काही कर्ज पुरवठा आहे वित्त पुरवठा करण्यासाठी कोणती संस्था रिस्पॉन्सिबल आहे अशा एकंदरीत प्रश्न आहे आणि त्याला शिखर संस्था अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो जी काही नाबार्ड ही संस्था आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास आणि ग्रामीण शेती जी आहे त्याच्या विकासासाठी ही नाबार्ड संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. सो नाबार्ड संस्था या ग्रामीण भागातील शेती असेल किंवा त्या संलग्न उपक्रम असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जी कर्ज पुरवठा करते सो या नाबार्ड मार्फत केला जातो. आणि पुनर्वित्त पुरवठा करतो, डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्ज वगैरे देत नाही, तर जी संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देते त्या संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे काम या नाबार्ड मार्फत करण्यात येतो. थोडक्यात काय तर समजा ए नावाचा शेतकरी आहे, ए नावाचा शेतकरी
बी या बँकेकडे शेतीसाठी कर्ज उचल करतो आणि अशा वेळेस नाबार्ड काय करतो, तर या नाबार्डद्वारे या बी या बँकेला कर्ज पुरवठा केला जातो आहे. सो अशा पद्धतीने पुनर्वित्त कर्ज पुरवठा करण्याचे कार्य नाबार्डद्वारे केले जातं. सो नाबार्ड जी संस्था आहे ती आपल्याला ग्रामीण भागातील समृद्धीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची कृषी उद्योग असेल, त्यानंतर लघु उद्योग, कुटीर, ग्रामोद्योग, हस्तकला आणि इतर जे संलग्न क्षेत्र आहेत, संलग्न आर्थिक क्षेत्र, त्यांच्या विकासासाठी पुनर्वित्त कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करत असतो. स्थापना कधी झालेली आहे, तर 12 जुलै 1982ला. जी काही शिवरामन समिती होती, या शिवरामन कमिटीच्या शिफारशीनुसार या जी काही नाबार्ड आहे या संस्थेची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 नाबार्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक संकल्प 2021-22 मध्ये विचारलेला प्रश्न. सो 2021-22 मध्ये अर्थात ज्या वर्षी प्रश्न म्हणजे 2021 मध्ये जो काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सो त्या अनुषंगाने म्हणजे एक वर्षाची साधारणतः जी काही आकडेवारी आहे अर्थसंकल्प, त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला विचारायचे दिसून येतो. सो केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या सर्वात उत्पन्नाचा जो सर्वात मोठा स्रोत कोणता आहे, अशा एकंदरीत प्रश्न आहे. वस्तू आणि सेवा कर, दुसरा आहे कर्ज घेणे आणि इतर दायित्व, तिसरा आहे प्राप्ती कर आणि चौथा आहे कॉर्पोरेट टॅक्स. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कर्ज घेणे आणि दायित्व. आता 2023-24च्या कंटेक्स्टमध्ये जे काही महत्त्वाचे जे खर्च आणि प्राप्ती आहेत ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. सो जर आपण 2023-24चा अर्थसंकल्प बघितला तर सर्वाधिक जो काही प्राप्ती आहे ते आपल्याला परत बॉरोईंग अँड लायबिलिटीज म्हणजे जे काही कर्ज आणि इतर दायित्व आहे त्यापासून आपल्याला सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होतो आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो दुसरा क्रमांकाचा जो उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो आपल्याला काय दिसून येतो, तर GST. सो कर्ज घेणे आणि इतर जे दायित्व आहे, ज्यामध्ये इतर दायित्व म्हणजे काय, तर जे लायबिलिटीज आहेत, ज्याच्यात प्रोव्हिडंट फंड असतील किंवा सरकारने वेगवेगळ्या बॉन्ड्स परचेस केलेले असतील, त्या माध्यमातून जो काही रेव्हेन्यू गोळा झालेला असेल त्याला आपण दायित्वामध्ये कन्सिडर अर्थात लायबिलिटीजमध्ये कन्सिडर करत असतो. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे GST. तिसऱ्या स्थानावर जे आहे ते या ठिकाणी इन्कम टॅक्स आणि आपल्याला कॉर्पोरेशन टॅक्स अशा पद्धतीने म्हणता येईल. सो 15% एकूण उत्पन्नाच्या 15% कॉर्पोरेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्सपासून दिसून जे काही स्रोत आहे उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते आपल्याला दिसून येतो. सो लक्षात घ्या, पहिल्या स्थानावर कर्ज घेणे आणि इतर दायित्व, दुसऱ्या स्थानावर GST पासून, तिसऱ्या स्थानावर इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स आणि जर चौथ्या स्थानावर जर विचारला एकंदरीत क्रम लावा अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर युनियन एक्साईज टॅक्स जे काही केंद्रीय उत्पादन शुल्क आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क यापासून जे काही रेव्हेन्यू आहे किंवा महसूल आहे तो शासनाला प्राप्त होतो. आणि सर्वाधिक खर्च कशासाठी केला जातो, तर परत आपण कर्जापासून सर्वाधिक आपल्याला महसूल प्राप्त होतो, तर ते कर्ज जे आहेत ते किंवा लायबिलिटीज आहेत भविष्यात परत देखील करायचे असतात आणि ते केवळ कर्ज परत करायचे असतात का, तर त्यासोबत इंटरेस्ट देखील म्हणजे जे व्याज आहे ते देखील आपण परत करत असतो. सो व्याज पेमेंटसाठी सर्वाधिक खर्च केला जातो आहे. जवळपास एकूण खर्चातील जे काही एकूण सार्वजनिक खर्च आहे त्याच्यातील 20% खर्च आपण या इंटरेस्ट पेमेंटसाठी करत असतो. त्यानंतर कशासाठी दुसऱ्या क्रमांकावर जर विचारलं तर एकंदरीत राज्यांचा जो टॅक्सेस अँड ड्युटीजमध्ये जो काही वाटा आहे, ज्या माध्यमातून GST संदर्भात वेगवेगळ्या राज्यातून GST कलेक्शनच्या माध्यमातून जो रेव्हेन्यू प्राप्त होतो आणि अशा राज्यांना परत ते GSTतील जो काही वाटा आहे तो परत करावा लागतो. त्यासाठी 18% एकूण सार्वजनिक खर्चाचा 18% राज्यांना जो काही टॅक्स आहे किंवा जे काही ड्युटीज आहेत ते परत करण्यासाठी किंवा जे काही उत्पन्न आहे तो वाटणी संदर्भाने खर्च होतो आहे. त्यानंतर सेंट्रली सेक्टर स्कीममध्ये खर्च होतो 17%. त्यानंतर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे 100% केंद्र एखाद्या योजनेवर खर्च करतो तर त्याला सेंट्रल सेक्टर स्कीम म्हटलं जातं. आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय, तर राज्य आणि केंद्र मिळून किंवा राज्य केंद्र तसेच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश मिळून जो खर्च केला जातो, केंद्रशासित प्रदेश नाही येणार तर राज्य आणि केंद्र मिळून, तर त्याला आपण सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणत असतो. सो पहिल्या स्थानावर लक्षात ठेवा इंटरेस्ट पेमेंट. दुसऱ्या स्थानी जे काही राज्यांना जे काही कर्जातील जो महसुलातील जो वाटा आहे GST संदर्भाने वगैरे ते परत करण्यात. तिसरं आहे सेंट्रल सेक्टर संदर्भाने जी काही स्कीम आहे त्याच्यावर खर्च होतो. चौथ्या स्थानी आहे सेंट्रली स्पॉन्सर स्कीम. आणि 5व्या स्थानी फायनान्स कमिशनने जे काही
शिफारशी केलेल्या असतील आणि त्या संदर्भात कर्जाची जी काही उत्पन्नाची जी वाटणी आहे त्या संदर्भाने खर्च होतो आहे. ओके, सो या ठिकाणी आपण अर्थसंकल्प 2023-24च्या अनुषंगाने बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. याच्यात पर्याय दिलेला आहे 117 प्रति चौरस किलोमीटर, दुसरा 157 प्रति चौरस किलोमीटर, तिसरा पर्याय आहे 282 प्रति चौरस किलोमीटर आणि चौथा जे पर्याय आहे 4 नंबरच्या पर्यायात काय दिलेलं आहे 382 प्रति चौरस किलोमीटर. आता लोकसंख्येची घनता कशा पद्धतीने आपण काढत असतो, तर जे काही देशातील एकूण लोकसंख्या असेल, एकूण लोकसंख्येला देशातील जे काही एकूण क्षेत्रफळ आहे त्यानुसार आपण भाग देऊन देशामध्ये त्या प्रति चौरस क्षेत्रफळामध्ये किती लोकसंख्या दिसून येतात या पद्धतीने आपण सरासरी काढत असतो. ओके, सो सध्या जर आपण विचारात घेतलं 2011 नुसार तर 282. ओके, सो 282 जी काही लोकसंख्या आहे प्रति चौरस किलोमीटर आढळणारी अशा पद्धतीने आपल्या भारताची जी काही घनता आहे ती आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार दिसून येतो. 2001चा विचारला तर 324 प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता त्यावेळेस 2001च्या जनगणनेनुसार आपल्याला दिसून येत होतं. ओके, वाढ किती झालेला आहे तर प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये 56. ओके, 56 इतका वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. या संदर्भाने आपण जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अर्थशास्त्र हे जे काही रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या 2 पार्टमध्ये दिलेला आहे आणि सविस्तर लोकसंख्या त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. ओके, अलीकडे 2023मध्ये एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली होती युनायटेड नेशन पॉप्युलेशन रिपोर्टद्वारे, ज्यामध्ये भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला मागे टाकून बनल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, जवळपास 142.8 कोटी इतकी लोकसंख्या सध्या भारतामध्ये आहे. काही राज्यांची आकडेवारी दिलेली आहे लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात, ते तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे आणि हे जे प्रश्न आहे ते आयोगाने कॅन्सल केलेला आहे. कॅन्सल का केलेला आहे तर नाही असा दिलेला आहे आणि 2 स्टेटमेंट या जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे या प्रश्नाशी विसंगत आहेत आणि म्हणून आयोगाला हे जे प्रश्न आहे ते कॅन्सल करावं लागलेलं आहे. सो तत्पूर्वी आपण शहरीकरण म्हणजे काय ते थोडक्यात बेसिक जाणून घेऊयात. विशेषतः ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जे काही लोकसंख्येचे स्थलांतर होतं आणि शहरामध्ये जी काही लोकसंख्येचा जो काही एकंदरीत लोकसंख्या वाढल्याने त्या ठिकाणी अर्बनायझेशन जे घडून येतं, सो त्यालाच आपण शहरीकरण किंवा अर्बनायझेशन म्हणत असतो. ओके, सो साधारणतः लोकसंख्येचे जे काही प्रमाण आहे ते ग्रामीण भागात कमी होतो आणि शहरी भागामध्ये वाढत असतो. सोबतच समाज या बदलाशी जुळवून घेण्याचा म्हणजे शहरी भागामध्ये शहरी भागाच्या जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा शहरी भागाचा जो काही राहणीमान आहे तो अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा पद्धतीने त्या भागामध्ये शहरीकरण दिसून येत आहे. सो शहरीकरणाची जी काही मुख्य कारणे आहेत ते कशासाठी शहरीकरण प्रामुख्याने वाढताना दिसून येतो तर औद्योगिकीकरण. ओके, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी जे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं असेल तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोक स्थलांतर करीत असतात व्यापारीकरणासाठी. ग्रामीण व शहरी पॅटर्न बदल झालेला असेल, राहणीमानात बदल करून घ्यायचा असेल रोजगाराच्या संधीसाठी. सामाजिक जे काही इतर आहेत ग्रामीण भागामध्ये जे काही आरोग्याच्या जे सुविधा आहेत, शिक्षणाच्या सुविधा ते व्यवस्थित उपलब्ध नाही, त्यामुळे लोक शहरी भागाकडे स्थलांतर करत असतात, उच्च शिक्षणासाठी वगैरे स्थलांतर करत असतात. सो अशा पद्धतीने शहरीकरण घडून येतं. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊयात. तर प्रश्नात दिलेलं आहे अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे की दरडोई उत्पन्नात वाढ. ओके, दरडोई उत्पन्नात वाढ व शहरीकरण यांच्यात सकारात्मक संबंध आहे. सो दरडोई उत्पन्नात वाढ का तर बरोबर आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे तर ग्रामीण भागातून जेव्हा शहरी भागामध्ये लोक स्थलांतर करतात तर चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ते स्थलांतर करतात किंवा चांगला रोजगार मिळवण्यासाठी ते स्थलांतर करतात आणि अशा वेळेस त्यांच्यात जो काही दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. सो शहरीकरण आणि दरडोई उत्पन्न याच्यामध्ये वाढ दिसून येतो. हे विधान योग्य आहे. शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही. आताच आपण बघितलं की रोजगार वाढ होतो किंवा रोजगाराच्या संधी निर्माण होतात, मग शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही. हे जे स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे जे काही विधान आहे ते या ठिकाणी बरोबर नाही आहे. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होतो का बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यासाठी काही जे लोक आहेत ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर करत असतात. चौथा पर्याय जे दिलेला आहे त्याच्यामध्ये शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध दिसून येतो. आता हे जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला काहीसा
निगेटिव्ह देखील या स्टेटमेंटचा अर्थ घेऊ शकतो आणि काहीसा पॉझिटिव्ह देखील. मात्र या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह दिलेलं आहे, नकारात्मक संबंध दिलेला आहे. वास्तविक दृष्ट्या आपण बघितलं तर शहरीकरणामुळे काय होतं तर जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि अशा वेळेस काय होतं तर जे दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत ते त्यांचं प्रमाण वाढण्याऐवजी कमी होतो आहे. ओके, सो या ठिकाणी शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण कमी होतो अशा पद्धतीने पाहिजे होतं. सो या ठिकाणी नकारात्मक संबंध दिलेला आहे, म्हणजे शहरीकरण वाढतो त्या तुलनेत दारिद्र्य रेषा देखील वाढत जातो किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या देखील वाढत जातो आणि हे नकारात्मक संबंध या ठिकाणी दिलेला आहे. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर नाही आहेत. ओके, सो म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 4 या ठिकाणी बरोबर नाही. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर दिसून येत नाही आणि या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते थोडा ॲम्बिगियस आहे. जर आपण त्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ जर काढला तर एका वेळेस ते आपल्याला बरोबर देखील वाटू शकतो. ओके, सो यासाठी म्हणून हे जे प्रश्न आहे ते आयोगाने कदाचित कॅन्सल केलेला असावा असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्या संदर्भाने नोंदवू शकता. ओके, पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की भारतीय व्यापारी बँका संदर्भाने जे काही आपण बँकिंग संदर्भाने हे जे काही प्रश्न आहे ते आपण बघत आहोत. सो व्यापारी बँक जे आहे, भारतातील जे काही व्यापारी बँक आहे त्या प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे. ओके, एकंदरीत जे काही बँकिंग व्यवहारासंदर्भाने आपण बघतो तर त्यामध्ये सर्वाधिक नफा कोणत्या मार्केट म्हणजे जे काही मार्ग आहे त्या मार्गातून सर्वाधिक नफा मिळत असतो. ओके, म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि रिटेल बँकिंग. आता जे काही बँकिंग व्यवहारासंदर्भाने बँकिंग व्यवहारामध्ये एकतर आपल्याला काय दिसून येतं तर लोकांकडून ठेवी स्वीकारणे, लोकांना कर्ज देणे हे 2 महत्त्वाचे व्यवहार आहेत. त्या व्यतिरिक्त कोणत्या मार्गातून सर्वाधिक नफा बँक व्यवसाय म्हणजे बँकांना मिळत असतो असा एकंदरीत हे जे प्रश्न आहे ते विचारलेलं आहे. ओके, ज्यामध्ये जे काही बँका आहेत ते बँक काय करत असतात तर लोकांना म्हणजे आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवत असतात. ओके, ज्यामध्ये मोबाईल बँकिंग असेल, इंटरनेट सेवा असतील, इंटरनेट बँकिंग ज्याला आपण म्हणत असतो. सोबतच जे काही बँका आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये लोकांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या कस्टमरच्या माध्यमातून ते इन्व्हेस्ट करत असतात. सो त्यामधून त्यांना नफा प्राप्त होतो का. त्यानंतर रिटेल बँकिंग म्हणजे किरकोळ छोट्या जे व्यवहार आहेत ज्यामध्ये बँकिंग असेल, रिचार्ज वगैरे जे आपण मोबाईलच्या माध्यमातून किंवा टीव्हीचा जो काही केबल रिचार्ज आहे ते आपण करत असतो. घरची जी लाईट बिल आहे ते आपण लाईट बिल अशा माध्यमातून भरत असतो आणि त्यासाठी जो रिस्पॉन्सिबल असतो तो बँकिंग क्षेत्र असतो. ओके, सो बँकिंग जो काही बँक व्यवसाय आहे सो यालाच आपण रिटेल बँकिंग म्हणत असतो. ओके, सो कुठल्या या बँकिंग प्रणालीद्वारे सर्वाधिक वृद्धिकारक किंवा नफा मिळवून देणारा सर्व्हिस या ठिकाणी हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो रिटेल बँकिंग अर्थात किरकोळ बँकेला किंवा म्हणजे किरकोळ जे काही व्यवहार आहे त्या संदर्भाने आपल्याला रिटेल बँकिंग संदर्भात दिलेलं आहे. ओके, आणि याच माध्यमातून सर्वाधिक नफा मिळवून देण्याचे कार्य रिटेल बँकिंगच्या माध्यमातून होत असतो. ओके, अदर दॅन कर्ज आणि जे काही कर्ज आहेत त्या कर्जा व्यतिरिक्त. ओके, कारण कर्जामध्ये लोकांना जास्त व्याजदर द्यावा लागतो आणि त्या माध्यमातून एकंदरीत पत पुरवण्याचा किंवा पत पुरवठ्याच्या माध्यमातून सर्वाधिक जो काही नफा आहे तो बँकेला प्राप्त होत असतो. ओके, मात्र या ठिकाणी बाजारपेठेचा म्हटलेला आहे. बाजारपेठेचा म्हणजे मार्केटमध्ये कशा पद्धतीने व्यवहारी मार्गातून जो काही नफा आहे तो प्राप्त केला जातो आहे. सो वारंवार व्यवहार करणाऱ्या वैयक्तिक ग्राहकांच्या मोठ्या आधारातून नफा होण्याची ही शक्यता असते. ओके, या माध्यमातून किरकोळ जे रिटेल बँकिंग आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त होत असतो. व्यावसायिक बँका उच्च नफा कमवतात कारण त्यांच्या या व्यवसायाच्या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या जे काही मोठमोठ्या संस्था असतात त्यांच्या बँकिंग समाविष्ट असतात आणि ज्याचे व्यवहार मूल्य आणि इतर जे काही सेवा खर्च आहेत ते सर्वाधिक आपल्याला दिसून येत आहे. थोडक्यात काय तर जे मोठे मॉल आहेत ज्यामध्ये तुम्हाला कदाचित माहीत असेल तर वेगवेगळे जे काही समजा ॲमेझॉनसारखे आहे त्याच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट करतात आणि जे काही बँकिंग आहे त्यांचं बँकिंग व्यवहार करण्याचं जे कार्य आहे ते यांच्या बँकिंगच्या माध्यमातून किंवा जी प्रणाली आहे जी सिस्टीम आहे ते डेव्हलप केलेलं असतं. ओके, सो अशा पद्धतीने रिटेल बँकिंगच्या माध्यमातून सर्वाधिक नफा ते एकंदरीत बाजारपेठेच्या संदर्भाने म्हणजे मार्केटच्या संदर्भाने मार्केटमध्ये ते नफा उभारत असतात. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे अशा एकंदरीत प्रश्न दिलेला आहे आणि ते 2 जे काही बाबी आहेत ते कुठल्या आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो भारतातील शेती उत्पादकता प्रमुख 2 बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक आणि सिंचन सुविधा. सो कोणते घटक रिस्पॉन्सिबल आहेत.
आता जर आपण भारतातील एकंदरीत जो काही कृषी संदर्भात जो काही इतिहास बघितला तर काय दिसून येतो, तर भारतातील कृषी क्षेत्रात गेल्या काही वर्षात तांत्रिक तांत्रिक घटक आणि जे काही संस्थात्मक घटक आहे इन्स्टिट्यूशनल आणि टेक्निकल. सो दोन गोष्टी लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूशनल जे काही संस्था आहेत, इन्स्टिट्यूशनल जे घटक आहेत आणि टेक्निकल घटक. सो हे जे काही टेक्निकल घटक आहेत, सो या टेक्निकल घटकांच्या किंवा ते तांत्रिक बाबी आहेत त्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आल्याचे दिसून येतो. आता तांत्रिक सुधारणा आणि संस्थात्मक सुधारणा या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येतो. आता तांत्रिक घटकामध्ये कशाचा समावेश होतो, तर जे काही उच्च उत्पन्न देणारे वाण आहे, हाय यील्डिंग व्हेरायटीज असणारे बियाणे ते वापरल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन घेऊ शकतो. रासायनिक खतांचा वापर यामध्ये तांत्रिक घटकामध्ये येतो. सिंचनाच्या चांगल्या सुविधा. जे काही जे पर्याय दिलेला आहे सिंचन सुविधा हे तांत्रिक घटकाचा भाग आहे. तांत्रिक घटकाचा भाग आहे, लक्षात घ्या. नंतर आहे चौथा जे पर्याय याच्यामध्ये दिलेला आहे की शेतीच्या वैधानिक पद्धतीचा वापर, पारंपरिक पद्धतीचा वापर न करता वैधानिक पद्धतीच्या वापराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कमवणे. त्यानंतर आहे खतांचा वाढता वापर. खतांचा जर वापर योग्य पद्धतीने वापरला तर त्यामुळे देखील शेती क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो आहे. सो खतांचा वापर. त्यानंतर आहे ट्रॅक्टरचा वापर, म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती कसण्यासंदर्भाने या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही शेती पद्धतीमध्ये विकास घडवून आणला जातो, सो ते उत्पादकता वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आपल्याला दिसून येतो. हे झाले तांत्रिक सुधारणा संदर्भात किंवा तांत्रिक घटक संदर्भाने. दुसरा आहे संस्थात्मक सुधारणा. संस्थात्मक सुधारणा म्हणजे काय, तर जे काही इन्स्टिट्यूशनल ज्यामध्ये मनुष्यबळाचा देखील समावेश होतो. सो रोगराई असेल, आग असेल, चक्रीवादळ किंवा पूर दुष्काळग्रस्त या संदर्भाने विमा प्रदान करण्याचे कार्य या संस्थात्मक सुधारण्याच्या माध्यमातून होतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. बँका असतील, सहकारी संस्था असतील किंवा यासाठी ग्रामीण बँकांची स्थापना करणे. त्यानंतर आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी वैयक्तिक अपघात विमा, किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजना सुरू करणे. शेतकऱ्यांना मदतीसाठी दूरचित्रवाणी किंवा रेडिओवर विशेष कृषी कार्यक्रम आणि विशेष हवामान बुलेटिन सुरू करणे. दलाल किंवा सट्टेबाजापासून शेतकऱ्यांचे जे काही होणारे शोषण आहे किंवा खरेदी विक्री किंवा खरेदी किफायतशीर भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे जे काही किमान आधारभूत किंमत आहे ते लागू करणे. हे जे काही इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म आहे, मनुष्यबळांची सुविधा उपलब्ध करून देणे. सो हे आपल्याला इन्स्टिट्यूशनल सुधारणा यामध्ये दिसून येतो. सो दोन जे काही प्रमुख बाबी आहेत त्यामध्ये आपल्याला तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक दिसून येतो. आणि जे मनुष्यबळ आणि सिंचन सुविधा दिलेले आहे ते त्यांचे उपप्रकार आपल्याला दिसून येतो आहे. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला, अर्थात अ आणि क योग्य. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीत FRBM ॲक्ट जो आहे, FRBM ॲक्ट संदर्भाने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 जे काही उद्दिष्ट आहेत ती खालील कोणते उद्दिष्ट आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. सो अ स्टेटमेंट आहे कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी खर्चावर मर्यादा निश्चित करणे. त्यानंतर दुसरा आहे महसुली तूट शून्यावर गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. सो महसुली तूट शून्यावर गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, म्हणजे थोडक्यात शासनाला जे काही खर्च आहे तर खर्च संदर्भाने योग्य वळण लावणे किंवा एक सार्वजनिक जो खर्च आहे तो खर्च योग्य पद्धतीने त्या खर्चाचे जे व्यवस्थापन आहे त्यासाठी दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुधारणा घडवून आणणे. त्यानंतर चौथा जे आहे शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणा. सो कोणते जे उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी आपल्याला FRBM कायद्या संदर्भाने योग्य आहेत असं म्हणता येईल. जे काही वित्तीय उत्तरदायित्व किंवा अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा अर्थात FRBM जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत वित्तीय धोरणात शिस्त आणि खर्च सोबतच खर्च आणि जे काही कर्जाची जे काही प्रमाण आहे त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी हे जे काही ॲक्ट आहे ते आणण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो 2003 मध्ये संसदेने हे मंजूर केलेलं आहे. महसुली तूट भरून काढणे आणि वित्तीय तूट कमी करणे. महसुली तूट भरून काढणे म्हणजे काय, तर महसुली जे तूट आहे ते शून्यापर्यंत गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे हे या कायद्याचा मुख्य उद्देश आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. जे ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ते या स्टेटमेंटनुसार योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. देशातील विविध वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थेतील पारदर्शकतेची ओळख करून देणे. एकंदरीत शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे हे या स्टेटमेंटनुसार आपण योग्य आहे अशा पद्धतीने
म्हणू शकतो. सो गेल्या काही वर्षभरामध्ये किंवा वर्षाबरोबर कर्जाचे जे काही नैतिक वितरण निश्चित करणे, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये वित्तीय दृढतेची खात्री करणे. ओके. सो जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे त्यामध्ये आर्थिक किंवा भारताची म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला योग्य वळणावर लावण्यासाठी हे जे काही ॲक्ट आहे ते पारित करण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी कर्जावर जे काही मर्यादा आहे ते निश्चित करणे, त्यानंतर महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि जे काही शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे, हे चारही स्टेटमेंट या 2003च्या कायद्याचे उद्दिष्ट आहेत. ओके. FRBM जो ॲक्ट आहे त्याचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य या ठिकाणी पर्याय असणार आहे. आता याआधी आपण जे काही वेळोवेळी 2018 ते 2023च्या दरम्यान जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही अर्थव्यवस्था आहे किंवा अर्थशास्त्र याविषयी अभ्यासलेले आहेत त्यामध्ये देखील FRBM ॲक्ट संदर्भाने सविस्तर त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी मी घेतलेला आहे. या संदर्भाने NK सिंग समिती गठीत करण्यात आलेली होती 2016 आणि त्यांनी या FRBM कायद्याऐवजी नवीन ॲक्ट कर्ज व्यवस्थापन आणि वित्तीय उत्तरदायित्व विधेयक, ओके, जो डेप्ट मॅनेजमेंट आणि जे काही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बिल्स आहेत ते आणण्यासाठी 2017 इंट्रोड्यूस करा अशा पद्धतीने शिफारस केलेली होती. ओके. कर्ज GDPचे जे प्रमाण आहे त्याचे प्रमाण 2022-23 38.7% आणि राज्य सरकारचे जे काही कर्जाचे जे प्रमाण आहे ते 20% असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने शिफारस केल्याचे आपल्याला दिसून येतो. 2022-23 पर्यंत GDPच्या 2.5% जो काही वित्तीय तूट आहे तो असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने त्यांनी 2.5च्या पलीकडे किंवा 2.5 पेक्षा जास्त असता कामा नये अशा पद्धतीने वित्तीय तूट संदर्भाने त्यांनी शिफारस केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे भारतातील जे काही विशेष आर्थिक क्षेत्र आहेत. ओके. स्पेशल इकॉनॉमिक झोन अर्थात काय तर सेज. सो सेज संदर्भाने या ठिकाणी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाहीत. ओके. परत नेगेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ते एलिमिनेट करायचं आहे. ओके. सो जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती करणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, शेती विकास संदर्भाने किंवा रोजगार निर्मिती. सो कुठले या विशेष आर्थिक क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट किंवा महत्त्वाचे उद्दिष्ट नाही. जर आपण पर्याय व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर शेतीचा विकास करणे. सेज जे आहे, जे स्पेशल इकॉनॉमिक झोन, याच्यामध्ये आपल्याला जे काही व्यापार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भाने किंवा जे काही व्यवसाय आहे ते करण्यासाठी स्थापन केलेलं आहे, ना की शेती विकास संदर्भाने. शेती विकास संदर्भाने ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग म्हणजे APZ झोन्स स्थापन करण्यात आलेले आहे. सो APZ जर विचारलं असतं तेव्हा शेतीचा विकास करण्यासाठी या APZची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र सेजची स्थापना आपल्याला निर्यातीला आयात निर्याती संदर्भाने किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळकट करण्यासाठी, त्यामध्ये होणारे जे काही आर्थिक क्रियाकलाप आहे, आर्थिक प्रोसेसिंग आहे, त्याला चालना देण्यासाठी आणि विशेषतः रोजगार निर्मितीसाठी सेजची स्थापना करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. शेतीचा विकास या सेजचे मुख्य उद्दिष्ट दिसून येत नाही. आता निर्यातीला चालना देण्यासाठी सेजच्या आधी एक नवीन EPZ नावाची जी काही संकल्पना किंवा जे काही मॉडेल आहे ते आपल्या भारतामध्ये दिसून येतो आहे. ओके. सो EPZ म्हणजे काय तर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ओके. एक्सपोर्टिंग प्रोसेसिंग झोन अशा पद्धतीने EPZ मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आपल्याला दिसून येत होता आणि भारत हा आशियातील पहिला देश ज्याने पहिला EPZ 1965 कांडला, ओके, गुजरातमधील जे काही कांडला हे ठिकाण आहे, या कांडला बंदरावर त्यांनी स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सो भारतातील पहिला जो काही EPZ आहे अर्थात आशियातील पहिला, ओके, नॉट ओनली इंडिया बट होल एशिया. सो पहिला EPZ जी आहे ते 1965 स्थापन करण्यात आली. त्यानंतर परत आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी म्हणून स्पेशल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना उदयास आली, ज्यामध्ये व्यवसाय आणि जे काही व्यापार कायदे आहेत ते देशाचे जे काही इतर भाग आहेत त्यापेक्षा वेगळे आहेत. त्यामध्ये वेगवेगळे जे काही उत्पादन शुल्क आहेत, निर्यात करणारे जे काही कंपनीज आहेत, फर्म आहेत, त्यांना वेगवेगळ्या सोयी सवलती दिल्या जातात आणि त्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यासंदर्भाने त्यांना प्रोत्साहन दिले जातो आहे. सो त्यांना इतर जे काही व्यापार आणि व्यवसाय कायदे आहेत त्या ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोन्समध्ये लागू पडत नाही. याचे जे काही उद्देश आहे त्यामध्ये व्यापार समतोल, निर्यातीला प्रोत्साहन देणे, एकंदरीत देशातील अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीला चालना देणे, रोजगार निर्मिती करण्यासंदर्भाने आणि प्रभावी प्रशासनासंदर्भाने त्याला विकास करण्यासाठी किंवा एकंदरीत प्रोत्साहन देण्यासाठी या स्पेशल इकॉनॉमिक झोनचे जे काही संकल्पना आहे ते उदयास आल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
याच्यामध्ये काय आहे तर APZ मध्ये आपल्याला विशेषतः शुल्कमुक्त म्हणजे जे काही निर्यात करणारे म्हणजे वस्तू निर्माण करणारे जे काही कारखानदारी क्षेत्र आहे त्या कारखानदारी क्षेत्राला त्या विशिष्ट स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये त्या एरियामध्ये त्यांना उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिला जातो. त्यांना निर्यात करण्यासाठी आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिला जातो आणि निर्याती संदर्भात जे काही शुल्क आहे ते आकारले जात नाही, त्याला ते सवलत दिला जातो आहे. ओके. सो याची सर्वात आधी जी काही स्थापना आहे किंवा अस्तित्वात कधी आले तर सर्वप्रथम 1 एप्रिल 2000 रोजी म्हणजे 1 एप्रिलपासून जे काही स्पेशल इकॉनॉमिक झोन जे धोरण आहे त्याची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. परदेशी गुंतवणूक वाढवणे, निर्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक आणि त्रासमुक्त वातावरण प्रदान करणे हे या स्पेशल इकॉनॉमिक झोनचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येतो. यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आणण्यात आले आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 10 फेब्रुवारी 2006 रोजी यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे आपण या ठिकाणी माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो स्पेशल इकॉनॉमिक झोन संदर्भाने जे ॲक्ट आहे ते ॲक्ट 2005 मध्ये पारित करण्यात आले आणि त्या ॲक्टची अंमलबजावणी जी आहे ते 10 फेब्रुवारी 2006 रोजी करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सर्वाधिक जर राज्यानुसार विचारला की सर्वाधिक जे काही स्पेशल इकॉनॉमिक झोन कोणत्या राज्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा सर्वाधिक 40 स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र आपल्याला तामिळनाडू या राज्यात दिसून येतो. त्यानंतर कर्नाटकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर आहे महाराष्ट्रात. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे स्पेशल इकॉनॉमिक झोनचे कोणते उद्दिष्ट नाही तर शेतीचा विकास करणे हे नाही आहे. ओके. त्यासाठी आपण APZ जी काही संकल्पना आहे ते आणलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बालमृत्यू दरासंदर्भाने एकंदरीत या ठिकाणी लोकसंख्येच्या जे काही संरचना आहे त्यावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रात एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. सो 1 वर्ष, 1 महिने, 1 आठवडा किंवा 1 दिवस. आता जेव्हा आपण बालमृत्यू दराचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय दिसून येतो तर जन्मदरामध्ये काय दिसून येतो तर एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय. ओके. सो त्याला थोडक्यात जन्मदर देखील आपण म्हणत असतो. सो 1000 लोकसंख्येमागे जेव्हा किती बालक जन्माला आले सो त्याला आपण जन्मदर म्हणत असतो. मृत्यूदर म्हणजे काय तर 1000 एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे किती मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या किती होती त्यानुसार आपण मृत्यूदर काढत असतो. त्याच पद्धतीने आपण बालमृत्यूदर कशा पद्धतीने काढत असतो तर 1000 जिवंत एका वर्षाच्या कालावधीत. ओके. लक्षात घ्या एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्ष म्हणजे 1 वर्षाखालील जे काही बालक आहे त्या 1 वर्षाखालील किती बालकांचा मृत्यू झालेला आहे त्यानुसार आपण बालमृत्यूदर काढत असतो. ओके. सो लक्षात घ्या या ठिकाणी 1 वर्षाच्या खाली असणाऱ्या जे मुलांच्या मृत्यूंची संख्या आपण त्यानुसार बालमृत्यूदर काढत असतो. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्यानंतर जीवित प्रमाण दर देखील या ठिकाणी दिलेला आहे. आता 2024 मध्ये भारताचा जो काही जन्मदर होता ओके तो लक्षात घ्या 1000 जी काही लोकसंख्या आहे त्या 1000 लोकांमागे 16.750 इतकी लोकसंख्या जी काही जन्मदर आहे ते आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी काही आकडेवारी देखील दिलेली आहे ते तुम्ही फॉर युअर सेक ऑफ युअर इन्फॉर्मेशन यू कॅन डेफिनेटली नो अबाउट इट. सो ग्रोथ रेट सध्या किती आहे 2022च्या आकडेवारीनुसार 0.68%. ओके. ग्रोथ रेट आपल्या लोकसंख्येमध्ये डेमोग्राफिक्स ऑफ इंडियामध्ये बर्थ रेटचा विचार केला तर 16.1%. ओके. 16.949 म्हणजे साधारणतः 16.1 अशा पद्धतीने 2023 संदर्भाने आपल्याला दिसून येतो आहे. 2023च्या आकडेवारीनुसार डेथ रेट जे आहे मृत्यूदर ते 6.6%. ओके. म्हणजे साधारणतः 6च्या दरम्यान आपल्याला डेथ रेट प्रति 1000 लोकसंख्येमागे आपल्याला दिसून येतो 2023च्या आकडेवारीनुसार. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे सरासरी आयुर्मान ओके जीवनाचा जो आयुर्मान आहे तो 70 वर्ष आहे. ओके. 2023 मध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे इन्फॉर्मेशन कदाचित येणाऱ्या परीक्षेत यावर आणि विशेषतः मुख्य परीक्षेमध्ये अशा पद्धतीने आकडेवारीवर प्रश्न विचारला जातो. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा कुठं नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीत चालू घडामोडी संदर्भाने आपल्या आर्थिक अर्थशास्त्र या विषयावर विचारलेला प्रश्न. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते
आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. एकंदरीत म्हणजे जी काही अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्था संदर्भाने जी काही ग्रोथ आहे, ते आधी कोरोना काळामध्ये काय झालं तर जी काही अर्थव्यवस्था आहे ती पूर्णतः ढासळलेली होती. त्यानंतर हळूहळू ती अर्थव्यवस्था परत उभा राहायला म्हणजे परत अर्थव्यवस्था उभा राहायला सुरुवात झाली आणि ते कोणत्या शेपमध्ये किंवा त्या एकंदरीत स्वरूप कसे होते अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दिलेला आहे यू आकाराचे, 2 नंबरचा आहे यस आकाराचे, 3 नंबर दिलेला आहे व्ही आकाराचे आणि 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे झेड आकाराचे. ओके. सो जे काही तीव्र आर्थिक घसरणीनंतर, तीव्र आर्थिक घसरण म्हणजे काय तर 2020मध्ये जे काही कोविड-19चा जो काही प्रादुर्भाव आपण अख्ख्या जगाने अनुभवलेला आहे, त्यापासून वेगवेगळ्या देशामध्ये जे काही त्या अर्थव्यवस्थेला किती अफेक्ट केलेलं आहे, त्यानुसार जर आपण विचारात घेतलं तर आपल्या भारतामध्ये जी काही अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्था जे कोलॅप्स झालेली होती, ते कोलॅप्स झाल्यानंतर ते परत उभा राहायला आपल्याला काय दिसून येतं, कशा पद्धतीने आपली अर्थव्यवस्था परत उभी राहिलेली आहे आणि त्याचा जो काही एकंदरीत स्वरूप आहे तो आपल्याला व्ही आकाराचा, ओके, अर्थव्यवस्थेचा जो काही पुनर्प्राप्तीचा जो दर आहे त्याचे स्वरूप आपल्याला व्ही आकाराचे दिसून येतो. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे व्ही आकाराचे स्वरूप आपल्याला दिसून येतो आहे. ओके. कोविड-19 नंतर जे काही या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि वेगवेगळे जे काही व्यवसाय क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेने उभारी घेतलेली आहे. आता या ठिकाणी जे काही अर्थव्यवस्थेसंदर्भात जे वेगवेगळे शेप्स आहेत, ओके, शेप्स म्हणजे अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आकार घेतो, त्याच्या ग्रोथ रेटनुसार कशा पद्धतीने ते डाऊनफॉल होतं, त्यानंतर अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेने ते परत जातो, ते या ठिकाणी बघू शकता. व्ही शेप रिकव्हरी आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळते आणि तितक्याच वेगाने, ओके, तितक्याच ॲक्टिव्हली ते वरच्या दिशेने जाते आणि नॉर्मल जे काही नॉर्मल जो काही अर्थव्यवस्थेचा किंवा ग्रोथ रेट आहे त्या ग्रोथ रेटपर्यंत परत जातो आहे. ओके. GDPच्या ग्रोथ रेटनुसार त्या परत जातो. सुरुवातीला ढासळतो आणि तितक्याच वेगाने ते परत जातो. याला आपण व्ही शेप म्हणतो. यू शेप म्हणजे काय तर यू शेपमध्ये काय दिसून येतं तर जो काही ग्रोथ रेट आहे तो सुरुवातीला मोठ्या वेगाने तो ढासळतो, मात्र हळूहळू त्याच्यामध्ये हळूहळू ते ग्रोथ होत जातो आणि जो काही आकार आहे तो व्ही शेपसारखा होतो, म्हणून त्याला आपण व्ही शेप म्हणत असतो. ओके. त्यानंतर आहे शूप आणि शेप. शूप शेप रिकव्हरी म्हणजे काय तर व्ही आणि यू सारखा रिकव्हरी इज लॉंगर दॅन व्ही शेप, ओके, अँड स्लोअर दॅन यू शेप अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे जी काही रिकव्हरी आहे ती व्ही शेपपेक्षा कमी, व्ही शेपपेक्षा थोडा जास्त, मात्र यू शेपपेक्षा कमी, याला आपण शूप शेप रिकव्हरी अशा पद्धतीने म्हणत असतो. आणि झेड शेप म्हणजे काय तर झेड शेप सुरुवातीला अर्थव्यवस्था समजा कोविडमध्ये, आता कधी जेव्हा 2022-23चा जर आपण विचार केला तर आपल्याला झेड शेप रिकव्हरी दिसून येतो. याच्यात काय दिसून आलेलं आहे तर जी काही GDPचा जो नॉर्मल दर होता तो कोविड-19मुळे 2020मध्ये खालती ढासळला. त्याने एकंदरीत व्ही आकाराचा शेप घेतला आणि एकंदरीत जेव्हा अर्थव्यवस्था आहे त्याला एकंदरीत बूस्ट मिळाला. बूस्ट कशामुळे मिळाला तर जे काही पर्यटनाचे क्षेत्र होते ते 2 वर्ष बंद होते आणि एकाएकी पर्यटनाच्या जे काही क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. मोठ्या प्रमाणात पर्यटनामध्ये जे काही टुरिझम आहे ते टुरिझम क्षेत्र ते ॲक्टिवेट झाले, मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळायला लागला आणि GDP एकंदरीत बूस्ट झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने ते वेगवेगळे कारणं या ठिकाणी फक्त पर्यटनाचंच घेतलं आहे. ते आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत असेल, IT सेक्टर जे बंद पडलेलं होतं ते एकंदरीत IT क्षेत्र जे क्षेत्र आहे ते उघड झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बूस्ट झालेलं आहे. सो परत एकंदरीत लोकांचा जो काही ताण आहे तो भागल्याच्यानंतर म्हणजे पर्यटनासंदर्भात असतील, वेगवेगळ्या जे काही पर्यटन क्षेत्र आहे सोबत IT संदर्भाने असतील किंवा वेगवेगळे क्षेत्र आहे त्यामध्ये परत ते डाऊनफॉल होतो. सो अशा पद्धतीने झेड शेप रिकव्हरी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डब्ल्यू शेप रिकव्हरी आणि एल शेप रिकव्हरी. ओके. सो एल शेप म्हणजे या ठिकाणी जो आहे त्याच्यामध्ये एकदा डाऊनफॉल झाल्याच्यानंतर अर्थव्यवस्था कधीच ते उभारी मिळत नाही. ओके. कधी आपण अभ्यास करताना आपली जी काही जो अर्थव्यवस्थेचा म्हणजे आपल्या अभ्यासाचा जो काही स्वरूप आहे तो कशा पद्धतीने असायला पाहिजे, एकतर व्ही शेप असायला पाहिजे, एकतर यू शेप असायला पाहिजे, मात्र कधीच एल शेप असता कामा नये. ओके. सो एकंदरीत आपण जर डाऊन झालो तर आपल्याला वरती जायला देखील म्हणजे यायला पाहिजे किंवा त्यातून आपण सावरून व्ही शेप सारखा जो काही अभ्यासाची जी काही रणनीती आहे किंवा आपलं जे काही क्षेत्र आहे त्यानुसार आपण प्रगती करायला पाहिजे. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे काही रिकव्हरी अल्फाबेट आहे ते आपण बघितलेलं आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दराची जी पातळी आहे ती किती टक्क्यापर्यंत आहे. ओके. थोडक्यात काय तर इन्कम टॅक्स संदर्भात जे काही स्लॅब आहे, ओके, इन्कम टॅक्स संदर्भाने जो काही दर आहे वेगवेगळे इन्कम टॅक्सवर जो स्लॅब बनवलेला आहे त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे.
5 ते 25, 5 ते 35%, 5% ते 30% आणि 5% ते 20%. ओके. सो जेव्हा आपण इन्कम टॅक्सचा विचार करतो तेव्हा लक्षात ठेवा ऑलवेज म्हणजे आतापर्यंत जो काही आयकर दराची जी पातळी आहे ते 5% ते 30% अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता 2023-24मध्ये जे काही फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2024 पासून लागू झालेलं आहे. ओके. या ठिकाणी जे काही वृत्तपत्र आहे लोकसत्ता त्याचे कात्रण देखील या ठिकाणी लावलेलं आहे. सो याच्यामध्ये काय दिसून येतं तर नवीन कर प्रणाली जी आहे ते 1 एप्रिल 2024 पासून लागू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये परत 5 ते 30% अशा पद्धतीने जो काही इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तोच आहे. मात्र त्याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. काय बदल करण्यात आलेला आहे तर समजा एखाद्या व्यक्तीचा जो काही उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न जर 3 ते 6 लाख रुपयापर्यंत असेल तर त्याला 5% आयकर भरावा लागतो. 6 ते 9 लाख रुपयेपर्यंत असेल तर 10% आयकर भरावा लागतो. 9 ते 12 लाख रुपयेपर्यंत असेल तर 15% आयकर भरावा लागतो. 12 ते 15 लाख रुपयेपर्यंत असेल तर 20% आयकर भरावा लागतो आणि 15 लाखपेक्षा जास्त असेल तर 30% आयकर भरावा लागतो. ओके. सो हे स्लॅब देखील तुम्ही साईड बाय साईड लक्षात ठेवू शकता. ओके. आयोगाच्या दृष्टीने आणि मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं स्लॅब जे आहे चार्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जे काही पायाभूत सुविधा आहे त्या संदर्भाने आयोग प्रश्न विचारतो आणि त्या संदर्भाने हे प्रश्न विचारलेला आहे. सो खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अशा एकंदरीत प्रश्न आहे. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. त्यानंतर आहे भारतातील उद्योगांचा विजेचा जो दर आहे तो जगात सर्वात जास्त आहे. आणि तिसरा आहे भारतातील वीज वितरणाचा जो खर्च आहे तो परतावा जो काही आहे तो समाधानकारक आहे. ओके. आता या संदर्भाने जी काही आपण आकडेवारी सर्च केलेलं आहे मात्र व्यवस्थित ठोस अशी आकडेवारी आपल्याला दिसून येत नाही. सो या संदर्भाने जे काही आयोगाने जो या प्रश्नाचा आन्सर जो दिलेला होता तो वरीलपैकी एकही नाही दिलेला होता. ओके. सो बरोबर विचारलेला आहे आणि वरीलपैकी कोणतेच नाही. आता मला असं वाटतं की जर आपण आकडेवारी बघितलं तर याच्यामध्ये जे काही हे दोन्ही स्टेटमेंट आहे ते अल्टरनेट केलेलं आहे. ओके. कौटुंबिक क्षेत्रातील जो काही क्षेत्राला पुरवली जाणारी जी वीज जी आहे ते जगात सर्वात जास्त आहे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं होतं. याच्यामध्ये अल्टरेशन करण्यात आलेलं आहे आणि भारतीय उद्योगांचा जो काही विजेचा जो दर आहे तो जगात सर्वात स्वस्त आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो आहे. ओके. जर आपण व्यवस्थित गुगल वगैरे सर्च केलं तर. आणि स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे की भारतातील वीज वितरणाचा जो खर्च आहे त्याचा जो परतावा आहे तो समाधानकारक आहे. ओके. समाधानकारक आहे का तर सध्या आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विजेची चोरी होताना दिसून येतो. ओके. लोक वीज जे बिल आहे ते भरताना किंवा वीज बिल जे आहे ते थकीत झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्यापासून जो विजेचा खर्च आहे तो जो परतावा आहे तो व्यवस्थित होत नाही आणि त्याचा भूदंड जे आहे ते गव्हर्नमेंटला सोसावा लागतो. ओके. अशा पद्धतीने या समाधानकारक असणार आहे का तर हे जे काही स्टेटमेंट आहे ते आपण चुकीचं आहे असं आपण अंडरस्टँडिंगच्या एकंदरीत लॉजिकनुसार हे एलिमिनेट करू शकतो. ओके. सो या ठिकाणी वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो माझ्या पद्धतीने जर मी विचार केला तर हे दोन्ही स्टेटमेंट आहे हे जे आहे ते अल्टरनेट दिलेलं आहे. ओके. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने काय दिलेलं आहे कोणता तुम्ही ऑप्शन बरोबर केलेलं होतं ते तुम्हाला माहीत. सो या ठिकाणी जर लेटेस्ट आकडेवारी बघितलं जे विजेच्या संदर्भाने तर काय दिसून येतं तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे. लक्षात ठेवा. 2022-23 मधच्या आर्थिक वर्षामध्ये जी काही एकूण वीज निर्मिती आहे ते 1844 TWH अशा पद्धतीने जी काही वीज मोजण्यासंदर्भाने जे काही टेराबाईट्स वगैरे जे असेल ते तुम्ही सर्च करा काय दिलेलं आहे तर. सो या पद्धतीने त्याचे मोजमाप केले जातो आहे. सो तिसरा सर्वात मोठा जगातील वीज उत्पादक देश आहे. 1844 TWH इतका जो काही वीज निर्मितीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला दिसून येतो. आर्थिक वर्ष 2023मध्ये दरडोई जो काही एकूण विजेचा वापर आहे तो 1327 किलोवॅटचा होता. ओके. दरडोई वापराचा जो काही विजेचा दर आहे भारतामध्ये तो 1327 इतका होता. आणि हे जे काही दर आहे ते आपल्याला काय दिसून येतं तर 2015मध्ये शेतीतील विद्युत ऊर्जेचा जो वापर आहे तो जगभरामध्ये सर्वाधिक 17.89% आपल्याला दिसून येतो. ओके. म्हणजे उद्योगामध्ये भारतामध्ये सर्वाधिक उद्योगाचा वापर म्हणजे शेती क्षेत्रामध्ये 17.89% म्हणजे 90% इतका वापर केला जातो आहे. 2015मध्ये या संदर्भाने आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता कॅप्टिव्ह वीज निर्मिती म्हणजे काय तर वीज निर्मितीची जी काही क्षमता आहे वीज उत्पादक त्यामध्ये सर्वाधिक कोणते राज्य अग्रेसर आहेत तर ओडिशा, गुजरात, त्यानंतर छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यामध्ये ही जी राज्य आहेत ती आघाडीवर असल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती संदर्भाने जी काही क्षमता डेव्हलप झालेली आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. आता
22च्या आकडेवारीनुसार जर आपण विचारात घेतलं की कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक विजेचा वापर होतो आहे, तर निवासी क्षेत्र म्हणजे रेसिडेन्शियल, ज्यामध्ये घरं असतील, महाविद्यालये असतील, आपण ज्या ठिकाणी घरगुती विजेचा जे वापर करतो त्याचा जो काही वापर आहे ते एकूण वापराच्या 25.77% दिसून येतो. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये 41.16%, कृषी क्षेत्रामध्ये 17.67% आणि चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये 8.29% इतका विजेचा वापर दिसून येतो आहे. ओके, सो सर्वाधिक विचारलं तर लक्षात घ्या, औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक विजेचा वापर होताना आपल्याला दिसून येतो आहे. ओके, या ठिकाणी रेंज व्यवस्थित केलेलं नाही, सो तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही इंडस्ट्रियल सेक्टर आहे त्याच्यामध्ये विद्युत ऊर्जेचा वापर सर्वाधिक होताना दिसून येतो. त्यानंतर आहे निवासी क्षेत्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे कृषी क्षेत्र 17.67%. त्यानंतर आहे वाणिज्य क्षेत्र, कमर्शियल सेक्टरमध्ये. आता या ठिकाणी कोणत्या सोर्सच्या माध्यमातून सर्वाधिक वीज जनरेशन किंवा वीज निर्मिती होतो आहे, तर कोलपासून. ओके, कोळसापासून सर्वाधिक वीज जनरेशन होतो आहे. एकूण वीज जी काही निर्मिती आहे त्याच्या 49.3% म्हणजे साधारणतः अर्ध्यापेक्षा जास्त 50%च्या जवळपास कोळसापासून वीज निर्मिती केल्या जातो. त्यानंतर गॅसपासून 6%. हे झाले पारंपरिक मेथड म्हणजे फॉसिल फ्युलच्या माध्यमातून, आणि जे फॉसिल फ्युल्स आहेत, ओके, अपारंपरिक, त्याच्यापासून सर्वाधिक विद्युत ऊर्जा हायड्रो म्हणजे जलविद्युतपासून, त्यानंतर विंड, ओके, वाऱ्यापासून, आणि सोलर. सो अशा पद्धतीने हे जे काही आकडेवारी आहे ते 31/3/2023च्या संदर्भाने आकडेवारी जी काही कमर्शियल जे काही मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, त्या संदर्भाने जे काही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती ते डेटा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, लॉजिकल बेस्ड प्रश्न आहे. एकंदरीत जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्यावर विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. प्रश्नात काय दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश व देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. ओके, त्यानंतर आहे व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तरासंदर्भात घेतात. आणि जे काही तिसरा पर्याय आहे, तिसरं जे स्टेटमेंट आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारातील जे काही व्यवहार शेषाच्या नोंदी आहेत ते दुहेरी पद्धतीने ठेवल्या जातात. ओके, आता जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन देशातील, ओके, देशातील अर्थात काय, दोन देशातील किंवा दोनपेक्षा जास्त देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकाच्या आधारावर मोजला जातो. ऑफकोर्स आपण जेव्हा वस्तू आणि सेवा परचेस करतो तेव्हा ते वस्तू विनिमय पद्धतीने करत असतो का, तर नाही. तर पर्टिक्युलर त्यासाठी एक करन्सी आपण घेतलेलं आहे आणि त्या करन्सीच्या व्हॅल्यूनुसार आपण, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आपण डॉलरचे मूल्य विचारात घेतो. ओके, इंटरनॅशनल डॉलरनुसार आपण ते आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो आणि त्यानुसार जे काही किंमत दोन्ही देशांमधील जो काही फरक आहे त्यानुसार आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किती आपल्याला त्यापासून लाभ होतो आहे, किती आपल्याला तोटा होतो आहे, अशा पद्धतीने. आणि तेच स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील जे काही व्यवहार शेष आहे ते नोंदी दुहेरी पद्धतीने नोंदवल्या जातात. सो दुहेरी पद्धतीने म्हणजे एका देशाला किती फायदा झालेला आहे आणि दुसऱ्या देशाला आयात केल्यामुळे किती नुकसान सोसावं लागलेलं आहे, अशा दुहेरी पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो काही व्यवहार शेष आहे, ओके, ते नोंदवल्या जातो. सो आणि जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर आणि त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतला जातो. सो हे देखील बरोबर आहे. दोन्ही देशातील जे काही आयात निर्यात आहे आणि त्या संदर्भात जो काही व्हॅल्यू किंवा जो काही खर्च करावा लागतो आहे त्याचे गुणोत्तर प्रमाण विचारात घेऊनच जे काही ते व्यापाराच्या अटी निश्चित केल्या जातात. ओके, किती फायदा होणार आहे, किती आपल्याला तोटा होणार आहे. समजा अमेरिकेपेक्षा आपल्याला एखादी गोष्ट आपण अमेरिकेपेक्षा आपण चीनकडून जे स्वस्तात खरेदी करत असतो आणि त्यासाठी आपल्याला कमी आंतरराष्ट्रीय चलन द्यावं लागत असेल तर आपण प्रेफरन्स कोणाला देणार, तर चायनाला देणार, चीनला देणार. आणि चीनपेक्षा आपल्याला जर अमेरिकेने तो जे काही वस्तू आहेत किंवा सेवा आहेत ते आपल्याला स्वस्तात उपलब्ध करून देत असतील तर आपण ते चीनपेक्षा अमेरिकेला देणार. सो अशा पद्धतीने जे अटी आहेत ते निश्चित होत असतात. ओके, सो या ठिकाणी बरोबर विचारलेलं आहे आणि बरोबर जे तिन्ही स्टेटमेंट आहे ते आपल्या अंडरस्टँडिंगनुसार हे तीनही स्टेटमेंट योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी वरीलपैकी सर्व. ओके, आता आंतरराष्ट्रीय जे व्यापार आहे ते आपण सीमा प्रदेश ओलांडून जे काही भांडवल आणि वस्तूंची जी देवाणघेवाण होते तर त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणत असतो. आणि हे GDPच्या संदर्भाने आणि आंतरराष्ट्रीय करन्सीमध्ये ते व्यवहार होत असतात. ओके, जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा म्युच्युअल जे काही ट्रेड आहे ते जर एका देशाचा दुसऱ्या देशाशी करायचे, एक म्युच्युअल ट्रेड देखील आहे, ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता.
म्युच्युअल ट्रेड. ओके, ज्याच्यामध्ये समजा आपण आता इंडिया आणि नेपाळ, ओके, सो इंडिया आणि नेपाळ यांच्या दरम्यान जर आपण आंतरराष्ट्रीय म्युच्युअल ट्रेड जर आपण स्थापित केलं, तर नेपाळपासून जे काही चलन आहे ते आपण नेपाळचे चलन स्वीकारू शकतो आणि त्या संदर्भाने आपण त्यांना जे काही वस्तू व सेवा आहे ते निर्यात करू शकतो आणि जेव्हा आपण त्या देशाकडून काही आयात करू तेव्हा ते चलन त्यांना परत करू शकतो. आणि जेव्हा भारतामध्ये नेपाळचे जे लोक आहेत किंवा नेपाळची जो अर्थव्यवस्था आहे ते भारतीय चलन स्वीकारू शकतो आणि भारतातून काही खरेदी विक्री करायची की म्हणजे आयात करायचे असेल तेव्हा ते चलन भारताला परत करू शकतो. सो यालाच म्युच्युअल ट्रेड देखील म्हटलं जातं. ओके, सो अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाने आपण या ठिकाणी हे जे प्रश्न आहे ते बघितलेलं आहे. ओके, सो असे जे 15 प्रश्न आहेत, ओके, सो 15 प्रश्न 2021च्या इकॉनॉमिक्स कंबाईन इकॉनॉमिक्समध्ये विचारले गेलेले 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2021ची जी काही प्रश्नपत्रिका आहे अर्थशास्त्रासंदर्भाने सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या नवीन प्रश्नपत्रिका विश्लेषण सेरीच्या व्हिडिओमध्ये. एकंदरीतच आपला अप्रोच जो आहे परीक्षांच्या जे काही तारखा आहेत सो अद्याप तरी जाहीर झालेला नाही. ओके, सो त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने परीक्षेच्या तारखा जाहीर होण्यापर्यंत आपण जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आहे ते आपण सविस्तर कंप्लीट करू आणि त्यानुसार कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे त्यानुसार स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवून आणि त्या पद्धतीने आपण आपला अभ्यास करूयात. ओके, सो थांबूया त्या ठिकाणी, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ गुड डे.